शिवसेनेचे नेते उदय सामंत सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदयजी, कसं बघताय या भेटीकडे? आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंची भेट घेत आहेत आणि राज ठाकरे आज एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात देखील काही महत्त्वाच्या भेटीगाठी, पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। काय प्रतिक्रिया आहे? पहिली प्रतिक्रिया काय तुमची? प्रतिक्रिया म्हणजे राज साहेब हे मनसेचे अध्यक्ष आहेत। त्यांनी महाराष्ट्रामध्ये कुठे बैठका घ्यायचा हा त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे आणि आज बँड्राच्या ताजमध्ये जर देवेंद्रजी आणि राज साहेबांची भेट होत असेल त्याच्यामध्ये काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितल्याशिवाय आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही। परंतु एक मात्र नक्की आहे की महायुतीमध्ये येण्याच्या संदर्भामध्ये जर दोघं चर्चा करत असतील आणि त्याच्यामध्ये जर काही सकारात्मक निर्णय होणार असेल तर एकनाथ शिंदे साहेबांची देखील चर्चा होऊन आम्हाला देखील आनंद होईल। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती भेट आधी कशासाठी झाली, का झाली, त्याच्यामध्ये काय बोलणं झालंय हे तुम्हाला देखील माहिती नाहीये, मला देखील माहिती नाहीये। त्याच्यामुळे ते दोघं जाहीर करतील बाबा आम्ही कशासाठी भेटलो होतो, ब्रेकफास्टसाठी भेटलो होतो की वैयक्तिक काही गोष्टींसाठी भेटलो होतो की मैत्री आहे म्हणून भेटलो होतो की राजकारणाच्या युतीसाठी भेटलो होतो। ते जोपर्यंत ते आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्याच्यावर अंदाज लावणं योग्य ठरणार नाही। परंतु मला असं वाटतं की दोघांची भेट जर महायुतीसाठी असेल तर ठीक आहे, ती सकारात्मक आहे असं आपण समजू। उदयजी, यापूर्वी तुम्ही सुद्धा शिवतीर्थवर ब्रेकफास्टसाठी गेलेला होतात, चहापानासाठी गेलेला होतात। महायुतीमध्ये सामील व्हा असं जाहीर आवाहन तुम्ही राज ठाकरे यांना करणार आहात का? तुमची स्वतःची तशी इच्छा आहे का? शिवसेनेची तशी इच्छा आहे का? माझी इच्छा म्हणण्यापेक्षा मी शिवसेनेमध्ये काम करतो। एकनाथ शिंदे साहेब आमचे सगळ्यांचे मुख्य नेते आहेत, त्यामुळे त्या संदर्भामध्ये ते निर्णय घेऊ शकतात। दुसरं, मी राजसाहेबांकडे जे ब्रेकफास्टला गेलो होतो त्याच्यावर टीका झाली की मी खिचडी खाऊन आलो। मी नक्कीच घरची खिचडी खाऊन आलो, पण मी काय करोनातली खिचडी खाल्ली नाही। 250 ग्रॅमची 150 दिलेली अशा भ्रष्टाचाराची खिचडी काय मी खाल्ली नव्हती। आणि मी त्यावेळी देखील सांगितलं होतं की या सगळ्या बाबतीमध्ये राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब महायुतीच्या बोलण्यासाठी सक्षम आहेत आणि ते ज्यावेळी बोलतील त्यावेळी ते दोघं जाहीर करतील। तसंच आज देवेंद्रजी आणि राजसाहेब जर बोलत असतील तर ते दोघं जाहीर करतील। त्याच्यामध्ये आज माहिती नसताना मी बोलणं हे योग्य ठरणार नाही, परंतु ती जर चर्चा सकारात्मक होत असेल तर आमच्या सगळ्यांसाठीच आनंददायी आहे। अच्छा, मात्र राजकीय वर्तुळात एक अशीही चर्चा उमटते की ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा, मनोमिलनाच्या इतक्या घडामोडी, इतक्या चर्चा सुरू असताना स्थानिक पातळीवर कार्यकर्ते सुद्धा सकारात्मक झालेले होते। अशात जर ही भेट होत असेल तर ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक मिळतोय, ब्रेक लागतोय किंवा कुठेतरी खोडा घातल्यासारखं होतंय? यामध्ये मला असं वाटतं की युबीटीकडनं सारखं राजसाहेबांना निमंत्रण मिळत होतं, परंतु काही अटी घातलेल्या होत्या। पहिली त्याच्यामधली अट काय की एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलायचं नाही, त्यांच्याकडे बघायचं नाही, देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलायचं नाही, अमित शहा साहेबांशी बोलायचं नाही, दिल्लीशी संपर्क ठेवायचा नाही। म्हणजे जसं आपण शालेय जीवनामध्ये काही भांडणं झाली की एकत्र येण्यासाठी ज्या काही अटी शर्ती ठेवतो तशा पद्धतीच्या अटी शर्ती पहिल्या प्रस्तावामध्ये ठेवलेल्या होत्या। तुमच्याकडनं आम्ही ऐकलेलं आणि बघितलेलं आहे। पण मी त्यावेळी देखील सांगितलं होतं, माझं वैयक्तिक मत मांडलं होतं की राजसाहेब हे एक स्वतंत्र अस्तित्व असलेलं नेतृत्व आहे, त्याच्यामुळे अशा अटींसमोर ते झुकणार नाहीत आणि आज त्यांनी ती सिद्ध करून दाखवलंय। जर देवेंद्रजींची भेट त्यांची झाली असेल तर यांच्या अटीला त्यांनी जुमानलं नाही, हे सिद्ध झालं। बरं, मात्र राज ठाकरेंनी शिवसेनेसोबत म्हणजे एकनाथ शिंदेंसोबत हातमिळवणी करावी, तुमच्यासोबत युती करावी अशी इच्छा आहे का? दोन शिवसेना, दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या ऐवजी शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र यावं अशी तुमची इच्छा आहे का? माझं वैयक्तिक मत जर विचारलं तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि राज साहेबांनी शिवसेना मनसे म्हणून एकत्र यावं आणि महायुतीमध्ये येऊन निवडणुका लढवाव्या। मात्र विधानसभेच्या वेळेस तसा प्रयत्न झाला होता पडद्याआडून, मात्र तसा प्रयत्न आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळालेला नाही। महापालिका निवडणुकांमध्ये 100% हा प्रयत्न केला जाईल असं वाटतंय तुम्हाला? तसा प्रयत्नासाठी एकनाथ शिंदे स्वतः हालचाली करतायत? या सगळ्या गोष्टी कधी नेते मंडळी आमच्यासारख्यांना सांगत नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या हालचाली राजकीय काय चालू आहेत हे घडल्यानंतरच कळतं। जसं आपल्याला 2-3 वर्षापूर्वी लक्षात आलं असेल की कोणालाच काही माहित नव्हतं ते एकनाथ शिंदे साहेबांनी घडवलं। त्याच्यामुळे शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य नेतृत्व आहे। देवेंद्रजी अतिशय सक्षमपणानं मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, त्याच्यामुळे दोन्ही नेते बसून योग्य तो निर्णय घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। नक्कीच उदयजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।